दोनदा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला, एकदा एअर स्ट्राईक केला. हं. त्यामुळे पहिल्यांदा आपण केंद्र सरकारचं यासाठी आभार मानलं पाहिजे आहे, की हा जो स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट नावाचा सायकोलॉजिकल दबाव होता, त्या बरं. दबावामधनं भारताने पहिल्यांदा बाहेर येऊन जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली. आता आपण असं बघतो, की साधारणतः गेल्या 2 दशकांमध्ये पाकिस्तानच नाही, तर असे काही रोग स्टेट आहेत, बरं. की ज्यांनी अण्वस्त्रांचा वापर एक साधन म्हणून करायला सुरुवात केला. काही देशांनी ब्लॅकमेल जसं पाकिस्तानसारखं आहे. बघा काश्मीरच्या प्रश्नावरून अणुयुद्ध होऊ शकतं. त्यामुळे जगाने लक्ष घालणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन इंटरव्हेन करणं गरजेचं आहे. अमेरिकेने इंटरव्हेन करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा बागुलबुवा पाकिस्तान तयार करतो. तर काही देश अशा प्रकारे करतात जसं इराणचं उदाहरण आहे, उत्तर कोरियाचं उदाहरण आहे, की हं. ठीक आहे आम्ही अण्वस्त्र विकसित करत नाही. मग आम्हाला बरं. ते पैसे द्या. आणि मग अशा पद्धतीने इराणने देखील न्यूक्लिअर डील केलं. नॉर्थ कोरिया देखील अशाच प्रकारे ब्लॅकमेलिंग करतोय. त्यामुळे हा ट्रेंड हा प्रवाह निर्माण झाला गेल्या 2 दशकांमध्ये. एक तर याचा बागुलबुवा तयार करायचा, नाहीतर दुसरं एक्स्ट्रॅक्ट करायचे पैसे. बरं. आणि लक्षात ठेवा एक अत्यंत महत्त्वाचं मी विधान करतोय. हं. अमेरिकेने गेल्या 2 दशकांमध्ये पाकिस्तानला साधारणतः $16 अब्ज एवढा प्रचंड मोठा आर्थिक निधी दिला. हं. हा $16 अब्ज कशाला दिला असेल? हं. तर याच्यातला बराचसा पैसा पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना प्रोटेक्शन देण्यासाठी केला गेला. कारण त्यांनाही कल्पना आहे, बरं. की पाकिस्तानची सत्तासूत्र जरी लोकशाही असली, तरी तिथले धार्मिक मूलतत्ववादी गट, तिथले दहशतवादी गट, तिथलं लष्कर हे सगळे बेजबाबदार आहेत. यांच्या हातामध्ये जर अण्वस्त्र पडले, तर इतका भयानक प्रकार होईल, की हे सगळे टेरर ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहेत. एखाद्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये कधी एखादी धार्मिक क्रांती होऊ शकते. जशी अगदी. इराणमध्ये धार्मिक धार्मिक क्रांती झाली आणि हां. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हाती शस्त्र पडू शकतं. हं. याची भीती अमेरिकेला असल्यामुळे तुमचं टायटल अगदी योग्य आहे. पाकिस्तान सातत्याने ब्लॅकमेलिंग करत आलेला आहे. पण या ब्लॅकमेलिंगला आपण बळी पडत नाही.